श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 13. श्री गणेशाय नमः. स्कंद पुराणात सूत सौनक ऋषी आणि इतर ऋषींना शिवकथा सांगतात. त्रेतायुगात एकदा प्रजापती दक्ष कैलास पर्वतावर गेले, परंतु तेथे गेल्यावर भगवान शिवांनी त्यांचे विशेष रूपाने स्वागत केले नाही. त्यामुळे आपल्या जावयाच्या बद्दल दक्षांच्या मनात राग होता. काही दिवसांनी दक्ष प्रजापतीने यज्ञाचे आयोजन केले. त्याने सर्व देवदेवतांना यज्ञासाठी आपल्या नगरात येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले, परंतु शंकरांना मुद्दाम अपमानित करण्यासाठी निमंत्रण दिले नाही. दक्ष सतत शंकरांची निंदा करीत असत. तो म्हणे, अपवित्र मुंडक्याची माळा गळ्यात घालतो, बैलावर बसून हिंडतो, हत्तीचे ओले कातडे अंगाभोवती गुंडाळतो, याला दुर्गंधीची पर्वा वाटत नाही, माणसाच्या कवटीत भिक्षा मागून खातो, चिताभस्म अंगाला फासतो, त्याच्या अंगावर विषारी साप खेळत असतात, डोक्यावरून सतत पाणी वाहते, त्याच्या भोवती भूते खेते नाचत असतात. जेथे याची स्तुती भजन चाललेले असते तेथील भक्तांना वाटेल ती देतो, दैत्यांना वर देऊन यानेच मदोन्मत्त केले आहे. याला तिसरा डोळा, याचा धगधगता अग्नी आहे, किंवा ब्रह्मांड जाळून टाकील, याचा काही नेम नाही. हा क्रोधी आहे. दक्ष प्रजापती शंकरांबद्दल सतत तुच्छतेने बोले, त्यामुळे यज्ञात त्याची पूजा करून हवीर्भाग देत नसे. दक्षाचे आयुष्य संपुष्टात आले, म्हणून त्याला शिवनिंदा करण्याची बुद्धी झाली. जो व्यक्ती शिवभजन करीत नाही त्याच्या जीवनात अनेक संकटे येतात. शिवद्वेष करणाऱ्याला त्यांनी केलेले दान, जप, भजन आदी द्वारा केलेले पुण्यसहाय्य होत नाही. शिवनिंदक दुर्जन मानावा. आपल्या पित्याच्या घरी यज्ञ होत आहे हे वृत्त कळाल्यावर पार्वतीला आनंद झाला. आपल्याला निमंत्रण येऊन आपण जाऊ असा विचार ती करू लागली. पण निमंत्रण आले नाही तरी आपण जावे, बहिणी भेटतील, सर्वांची भेट होईल. म्हणून पार्वतीने शंकरांना आपला विचार सांगितला. शंकर म्हणाले, तुझ्या पित्याने तुझ्या इतर बहिणींना बोलावले, पण तुला निमंत्रण दिले नाही, म्हणून तू यज्ञाला जाऊ नकोस, तुझा तेथे अपमान होईल. इतक्यात नारद ऋषी तेथे आले. शिवपार्वतीचे संभाषण ऐकून ते म्हणाले, देवी पित्याच्या घरी जाण्यासाठी मान सन्मानाची वाट पाहू नये. नारदाच्याकडून अनुमोदन मिळताच पार्वती नंदीवर बसून भूतगणांसह दक्षाच्या घरी आली. तिने पाहिले सर्व ऋषी देवदेवता सन्मानाने यज्ञमंडपात बसले होते. शंकरांचे मात्र तिथे स्थान नव्हते. सर्वांच्या मध्ये बसून दक्ष यज्ञामध्ये आहुती देत होता. सर्वजण आनंदाने यज्ञ पाहत होते. पार्वती नंदीवरून उतरून दक्षाजवळ आली, परंतु दक्षाने तिच्याकडे पाहिले नाही. पार्वतीने आपल्या बहिणींचा सत्कार झालेला पाहिला. तिने आईकडे पाहिले. आईने सुद्धा पार्वतीकडे पाहून तोंड फिरवले. सर्व प्रकार देवांच्या लक्षात आला. ते शंकरांच्या क्रोधाच्या भयाने भयभीत झाले. दक्षाने शिवपार्वतीचा अपमान करून फार मोठी चूक केली असे त्यांना वाटू लागले. दक्ष यज्ञ विध्वंस. माता पित्याचा आपल्याशी असा दुर्व्यवहार पाहून पार्वती दुःखी झाली. तिला शंकरांचे वचन आठवले. ते नको म्हणत असताना, निमंत्रण नसताना आपण इथे आलो, ही आपली चूक झाली. आता दक्षकन्या म्हणून शिवाकडे पुन्हा कसे जायचे, म्हणून तिने यज्ञकुंडात उडी घेतली. त्या क्षणी संपूर्ण पृथ्वी कंपित झाली. वैकुंठ कैलास डोलू लागले. प्रत्यक्ष कृतांत थरथरू लागला. पार्वती बरोबर गेलेले नंदी इतर शिवगण वेगाने कैलासावर आले व त्यांनी दक्ष यज्ञमंडपात जे घडले त्याचा वृत्तांत शंकरांना सांगितला. नंदी भूतगणांनी पार्वतीच्या मृत्यूचे वर्तमान सांगता शंकरांनी क्रोधाने प्रलयकारी रूप धारण केले. त्यांनी आपल्या जटारागाने जवळच्या शिलाखंडावर आपटल्या. तेथे महाभयंकर हुबेहूब शंकरांसारखा वीरभद्र नावाचा अद्भुत वीर पुरुष निर्माण झाला. त्याने शंकरांना शांत करण्याची साठी शिवस्तुती केली. त्याचे तेज पाहून 12 सूर्य आणि प्रलयाग्नी एकत्र प्रकट झाले की काय असे वाटू लागले. त्याची गर्जना ऐकून आकाशातून कित्येक नक्षत्र खाली पडली. भूमीला तडे गेले. दक्षाच्या अंगातील सर्व शक्ती निघून गेली. हात जोडून वीरभद्राने शिवस्तवन करून गर्जना केली व तो 21 पद्ये शिवगण घेऊन दक्षाच्या यज्ञमंडपात गेला. मागून शंकरांनीही 60 कोटी गणसह दक्ष यज्ञमंडपात प्रवेश केला. वीरभद्राच्या 6 हातात धनुष्य, बाण, त्रिशूल, डमरू, तलवार, खेटक अशी आयुधे धारण केली होती. दक्षावर अकस्मात हल्ला केला. त्याला पाहून हातातल्या आहुती टाकून ऋत्विज पळून गेले. इंद्रादी देव भयाने कापू लागले. त्रैलोक्यात आकांत झाला. देवांनी पक्षाचे रूप घेतले व ते उडून गेले. मागून आलेल्या शंकरांनी दक्षसेना नष्ट केली. कुंडमंडप याचा विध्वंस केला. शंकराला पाहून दक्ष अत्यंत घाबरला. वीरभद्र दक्षाला म्हणाला, शतमूर्खा, तू शंकरांची निंदा आणि शिवपार्वतीचा अपमान करतोस. शिवाचा द्रोह करण्याचा काय परिणाम होतो हे मी तुला दाखवतो. असे म्हणून तलवारीच्या एकाच घावासरशी दक्षाचे शिर धडापासून वेगळे केले.
ते शिर वीरभद्राने पायदळी तुडवले. सर्व देव शंकरांसमोर प्रकट झाले. त्यांनी शिवाची स्तुती केली. दक्षाला मारल्यामुळे यज्ञ बंद पडला. आता सृष्टीतील कर्मे ही बंद पडतील तेव्हा दक्षाला पुन्हा जिवंत करावे अशी विनंती करू लागले. दक्षाचा वध झाल्यावर शंकर शांत झाले. ते म्हणाले, दक्षाचे शिर आणून धडावर बसवा म्हणजे तो जिवंत होईल. परंतु वीरभद्राने दक्षाचे शिर देण्यास नकार दिला. तो म्हणाला, शिवद्वेष करणाऱ्याचा मी असाच संहार करीन. ते पाहून देवांनी मेषाचे मस्तक कापून आणून दक्षाच्या धडावर ठेवले व त्याला पुन्हा सजीव केले. त्यानंतर भगवान शंकर सर्व देवांचा निरोप घेऊन तेथून तीर्थयात्रेसाठी भ्रमण करीत आनंदवनातील स्मशानात राहू लागले. तेथे 1000 वर्ष तपश्चर्या केली. दक्षाच्या यज्ञात भस्म झालेली भवानी पुढे हिमालय आणि मैनावतीची कन्या म्हणून जन्माला आली. त्रिपुरवध. हिमालया व मैनावती यांना मैनाक नावाचा पुत्र होता. त्यानंतर ही कन्या झाली. तिचे नाव उमा ठेवले. एकदा भगवान शंकर हिमालयावर तपश्चर्या करण्यासाठी गेले. सोबत नंदी होता. तेव्हा त्यांचे दर्शन घेण्यासाठी हिमालय सहकुटुंब त्यांच्याकडे गेले. त्यांनी शिवाची स्तुती केली. सोबत हिमालय कन्या उमा होती. तिनेही शंकराची स्तुती वंदन केले. त्यानंतर ती रोज आपल्या सर्वांना सख्यांना घेऊन शंकराच्या दर्शनासाठी येत असे. रोज त्यांची विधिवत पूजा स्तुती करत असे. शंकर ध्यानस्थ असत. त्यावेळी तारकासूर नावाचा प्रबल दैत्य होता. त्याचे तारकास, बिंदुमाली आणि कमल लोचन या नावाचे 3 पुत्र होते. त्यांनी तप करून शिवाला प्रसन्न करून घेतले होते. पूजेच्या वेळी 1000 कमलपुष्पे शिवाला अर्पण करीत एकदा 3 कमळे कमी पडली तेव्हा त्या तिघांनी आपली मस्तके कमळाच्या ऐवजी तोडून वाहिली. त्यांच्या भक्तीने शंकर प्रसन्न झाले. त्यामुळे त्यांना पुन्हा जिवंत केले आणि आकाशात निवास करण्यासाठी 3 नगरे निर्माण करून दिली आणि असा वर दिला की जो कोणी एका बाणात 3ही नगराला विध्वंस करील तोच तुमचा संहार करील. अन्यथा देवानितके सहस्र वर्ष तुम्हाला आयुष्य राहील. शंकरांकडून असे वरदान मिळताच ते 3ही दैत्य उन्मत्त होऊन 3ही लोकात अत्याचार करू लागले. सर्व देव विष्णूला शरण गेले. विष्णूंनी देवाचे गाऱ्हाणे ऐकले व ते देवांना घेऊन शंकरांकडे कैलासावर गेले. शंकरांची स्तुती केली आणि 3ही दैत्यांच्या अत्याचाराचे वर्णन केले. ते ऐकून शंकरांना क्रोध आला. ते म्हणाले, मी या तिघांचा म्हणजे त्रिपुरांचा नाश करीन. मला दिव्यरथ पाहिजे. देवांनी पृथ्वीचा रथ, त्याला सूर्य आणि चंद्र ही चाके, मंदार पर्वत हा आग, 4 पुरुषार्थ हे खांब, 4 वेद हे 4 घोडे, ब्रह्मदेव हा सारथी, सहस्राश्रे हे लगाम, पुराणे हे तटबंध, उपपुराण हे खिळे, मेरू पर्वत हे धनुष्य, शेष धनुष्याची दोरी, विष्णू हाच बाण असा दिव्य रथ तयार करून शंकरांना दिला. शंकर त्यावर चढू लागले तेव्हा तो रथ भूमीकडे जाऊ लागला. हे पाहून नंदीने आपल्या शिंगाने रथ वर उचलला. मग एक पाय नंदीवर, दुसरा रथावर ठेवून शंकरांनी युद्ध आरंभ केले. त्याने त्रिपुराची सेना नष्ट केली. वीरभद्राने असंख्य राक्षस मारले, पण दैत्यांजवळ अमृतकुंडे होती. अमृत शिंपडले की दैत्य पुन्हा जिवंत होत. शंकरांनी मेघास्त्र योजून अमृतकुंडे बुडवून टाकली. 3ही नगरे अंतराळात फिरत होती, पण दैत्य जरी दुराचारी असले तरी त्यांच्या स्त्रिया पतिव्रता असल्यामुळे असुरांवर शरसंधान होऊ शकत नव्हते. मग विष्णूने बौद्ध रूप घेतले आणि दैत्यांच्या नगरीत जाऊन स्त्रियांना व इतरांना 84 आसने सांगितली. त्यामुळे स्त्रियांमधील कामवासना वाढून त्या दुराचारी झाल्या, पतिव्रता राहिल्या नाहीत. तेव्हा शंकरांनी विष्णुरूपी बाण सरसावला, धनुष्यावर लावला, त्यावर पाशुपतास्त्राचा मंत्र स्थापन केला आणि प्रत्यंचा ओढून बाण सोडला. त्या बाणाचे तेज सहस्र सूर्य एकाच वेळी उगवेल असे भासले. विश्वसंहारासाठी काळदंड, प्रलयाग्नीची प्रचंड ज्वाळा, कृतांताची जिव्हा असा तो बाण होता. नवखंड पृथ्वी आकाश हादरले. त्याच्या भयाने राक्षस गुहेत लपून बसली. काही मूर्छा येऊन मरून पडली. त्या अस्त्राने क्षणार्धात दैत्यांची 3ही नगरे जळून गेली. शंकरांच्या तृतीय नेत्रातील अग्नी त्याला सहाय्य करता झाला. राक्षसांचे सैन्य भस्मसात झाले. देवशंकरांची स्तुती करू लागले. आपल्या मुलाचा वध झालेला पाहून तारकासूर संतप्त झाला. त्याने चंद्र, सूर्य, अप्सरा, देव यांना कारावासात टाकले. राक्षसांच्या उपद्रवाने ऋषीमुनी, गंधर्व भयभीत झाले. देवाच्या अंगी तारकासुराला मारण्याचे सामर्थ्य नव्हते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, इंद्र यांनी एकत्र बसून विचार केला की 6 उमा महेश यांना 6 मस्तक असणारा पुत्र झाला तरच तो तारकासुराला मारू शकेल. पण हे व्हावे कसे? शंकर तपश्चर्या करीत बसले होते तेव्हा देवतांनी कामदेव म्हणजेच मदन याला बोलवले आणि आपले कार्य करण्याची गळ घातली. शिवांच्या मनात उमेबद्दल प्रेम उत्पन्न कर. आपल्या जीवाला भय असूनही मदनाने देवांची आज्ञा मान्य केली. मदन आपली पत्नी रतीसह हिमालयावर गेला. रती उमेच्या स्वरूपात प्रविष्ट झाली. वसंत ऋतूचे वनात आगमन झाले. उमा मिलनोत्सुक होऊन नृत्य करू लागली, पण ती शंकरांच्या भयाने मदनाच्या मागे मागे राहत होती. तपामध्ये विघ्न आले म्हणून शंकरांनी रागाने तिसरा नेत्र उघडला. त्यांनी समोर पाहिले तर तो मदन दिसला. त्या क्षणी मदन जळून भस्म झाला. तेव्हापासून शंकरांनी आज्ञा केली की या दिवशी अग्नी प्रदीप्त करून मनातले किल्मिष जळून टाकावे. त्याला हुताशिनी पौर्णिमा असे म्हणावे.
मदनाचे भस्म झाल्यावर शंकर हिमालयावरून कैलास पर्वतावर गेले. मदनाच्या विरहाने रती शोक करू लागली. तिने शंकरांची प्रार्थना केली. मदनाला सजीव करून जीवदान द्या म्हणून विनंती करू लागली. तिची दया येऊन शंकर म्हणाले, कृष्ण अवतारात तुझा पती रुक्मिणीचा पुत्र म्हणून अवतरेल. ब्रह्मदेवाने मदनाला शाप दिला होता की तू शंकरांच्या दृष्टीने भस्म होशील, कारण मदनाच्या प्रतापाने ब्रह्मदेवाला आपल्याच कन्येबद्दल कामवासना निर्माण झाली होती. इकडे उमा शिवप्राप्तीसाठी उग्र तप करू लागली. सप्तर्षींनी शंकरांची प्रार्थना केली की हिमनगाची कन्या हिचा पती म्हणून स्वीकार करावा. तेव्हा शंकरांनी सप्तर्षींची विनंती मान्य केली. परंतु उमेच्या प्रेमाची परीक्षा पाहण्यासाठी शंकरांनी बटूचा वेश धारण केला आणि ते तिच्याकडे गेले आणि म्हणाले, तू येथे कोणत्या कामनेच्या पूर्तीसाठी तप करीत आहेस? ती म्हणाली, कैलासनाथ, माझा पती व्हावा म्हणून प्राप्त व्हावा यासाठी मी तपश्चर्या करीत आहे. तेव्हा तो बटू म्हणजेच ब्राह्मण कुमार म्हणाला, तू स्वतः हिमालयाची तरुण रूप संपन्न कन्या वैभवात वाढलेली आणि तो शंकर भिकारी, क्रोधी, कुरूप, सिंहाचे हत्तीचे कातडे पांघरतो, साप गळ्यात घालतो, त्याच्या भोवती भूते नाचत असतात, त्याला राहण्यासाठी चांगले निवासस्थान नाही, तो स्मशानात राहतो. मला समजत नाही तुला कसं काय तो आवडला. त्यापेक्षा तू विष्णूला पती म्हणून स्वीकारले तर तो गुणवान देव तुला वैभवात ठेवील. तो मोठा रसिक, विलासी, लक्ष्मीवंत आहे. विष्णूच तुला योग्य वर आहे. शंकर हा तुला सर्वस्वी अयोग्य वर आहे. शिवाची निंदा ऐकताच उमा संतापली आणि त्या बटूला म्हणाली, हो शिवनंदका, दृष्टा, तू ब्राह्मण आहेस म्हणून मी तुला क्षमा करते, अन्यथा शिवनिंदेच्या अपराधाबद्दल शिक्षा केली असती मी तुला. तू त्वरित येथून चालता हो. तिचा संताप बोलण्यातील निश्चय पाहून शंकर प्रसन्न झाले. बटूचे रूप टाकून आपले कर्पूर गौरव रूप प्रकट करून उमेच्या पुढे उभे राहिले. त्यांना पाहून उमेने त्यांचे चरण धरले, जय जयकार केला. त्यांच्या भोवती प्रदक्षिणा करून सन्मुख अधोवदन उभी राहिली आणि तिने शिवजींची स्तुती केली. हे पाहून शंकर म्हणाले, उमा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, पाहिजे ते वरदान माग. यावर उमा सलज्ज होऊन म्हणाली, देवा, मला आपल्या चरणांपाशी जागा द्या. माझा आपला अर्धांगिनी म्हणून स्वीकार करा, हीच माझी इच्छा आहे. तथास्तु म्हणून शंकर उमेचा निरोप घेऊन कैलासावर गेले. कैलासावर आल्यावर शंकरांनी सप्तर्षींना निमंत्रित केले. त्यांना हिमवानाकडे पाठविले. हिमवानाने त्यांचे आदरपूर्वक स्वागत करून बसवले. अरुंधतीने उमेला पाहिले आणि म्हटले, शिवपार्वतीचा जोडा शोभून दिसेल. सप्तर्षींनी शिवाचा मनोदय हिमवानाला सांगून मन्मथ संवत्सरी चैत्रमासी शुद्ध अष्टमी तिथीला शिव पार्वतीचा विवाह निश्चित केला. सप्तर्षींनी कैलासावर जाऊन शंकरांना सर्व वृत्तांत सांगितला. त्याप्रमाणे सूचना देऊन ते स्वस्थानी गेले. काही दिवसांनी शंकरांनी नंदीकडून सर्व देवदेवतांना लग्नांचे निमंत्रण पाठवले. लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मा, ब्रह्मणी, इंद्र, इंद्राणी, 88,000 ऋषी आणि त्यांचे शिष्य, रिद्धी, सिद्धी, चारण, यज्ञ, गंधर्व, किन्नर, गुह्याक, पितृगण, मरुद्गण, अष्टवसू, एकादशा रुद्र, द्वादशर्वी, लोकपाल, नवग्रह, अष्टनायिका या सर्वांसह आपल्या गणांना घेऊन शंकर हिमाचलास आले. हिमालयाने सर्वांचे स्वागत केले. 10 सहस्र चौरस योजने विस्तीर्ण मंडपात त्यांना नेले. त्यांना उतरवण्यासाठी रत्नजडीत सुवर्णांचे निवासस्थान तयार केले. शिवांचे रूप पाहून वधूकडील लोकांना विस्मय वाटला. अनेक तर्कवितर्क सुरू झाले. तोपर्यंत विवाह मुहूर्त जवळ आला. विवाह कार्याची सर्व व्यवस्था ब्रह्मदेव स्वतः जातीने पाहत होते. अष्टसिद्धी, नवनिधी तेथे असल्यामुळे कोणत्या वस्तूचे उणे नव्हते. शुभ समयावर हिमालयाने नवरा मुलाला मिरवीत लग्न मंडपात नेले. मधुपर्क आदी पूजाविधी उत्तम प्रकारे केले. लग्न घटिका जवळ आल्यावर वधू सर्व प्रकारच्या आभूषणांनी सुसज्ज होऊन भरजरी वस्त्र नेसून मैत्रिणींबरोबर विवाह मंडपात आली. तिला अंतपटा आड उभी केली. लग्न घटिकेचा निर्देश स्वतः सूर्यदेवांनी केला. बृहस्पतींनी मंगलाष्टक म्हटली. ब्रह्मदेवांनी पुण्याह वाचन केले. विधीपूर्वक कन्यादान झाले. लग्न लागले. एवढे सगळे याज्ञिक झाले. वधूवराने हवनकुंडाभोवती प्रदक्षिणा करू लागली. तोपर्यंत वराकडील कोणालाही वधूचे मुख दृष्टीस पडले नाही. सप्तपदी करताना मात्र ब्रह्मदेवांना पार्वतीचे मुख दिसले. तेवढ्याने त्यांचे मन विचलित झाले. त्यांच्या ठिकाणी तेज प्रकट झाले. त्यातून 60,000 वालखिल्य ऋषी तत्काळ जन्माला आले. हा अपराध पाहून शंकरांना राग आला आणि ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक त्यांनी उडवले. लग्न मंडपात हाहाकार उडाला. विष्णूने शंकराची समजूत घालून रागाने अनर्थ न करण्याची विनंती केली. त्यावेळी ब्रह्मांचे चतुर्मुखी नाव ठेवण्यात आले. यथाविधी सोहळा पार पडला. 4 दिवस हिमवानाकडे वराकडील लोकांना मिष्टान्न भोजन दिले. वस्त्र अलंकार भेट दिले. त्यानंतर पार्वतीची सासरी पाठवणी करण्यात आली. शंकर कैलासावर आले. सर्व देवांनी शंकरांची स्तुती केली व विनंती केली की हे देवादिदेवा, आपण मदनाला जाळून टाकल्यामुळे विश्वातील उत्पत्तीच थांबली आहे. तेव्हा कसे करून मदनाला पुन्हा जिवंत करा. तेव्हा शंकरांनी त्याला पुन्हा मदनाच्या शक्तीला पुनर्जीवन प्रदान केले. परंतु तो विदेही राहिला. लोकांच्या मनात त्याला राहायला जागा दिली म्हणून त्याला मनोभाव अनंग या नावाने ओळखू लागले. तारकासुराचा विनाश. तारकासुराच्या अत्याचाराने हैराण झालेल्या देवांना शंकराला
केव्हा एकदा पुत्र होईल असे झाले होते, परंतु 4 युगेपर्यंत शंकर पार्वती यांना पुत्र झाला नाही. एकदा शिव पार्वती एकांतात असताना कोणालाही प्रवेश करता येत नसे. शंकरांच्या क्रोधाची सर्वांना भीती वाटत असे. मग देवांनी अग्नीला हात पाठवले. तो शंकरांच्या 3ऱ्या नेत्रात राहत असल्याने अतिथी होऊन आत शिरला. त्याने हाक मारून भिक्षा मागितली. तेव्हा शंकरांनी पार्वतीला सांगितले, माझे कधीही व्यर्थ होणारे अमोघ असे द्रवरूप तेज तू त्या अतिथीला दे. त्याप्रमाणे पार्वतीने केले आणि अग्नीने ते तत्काळ प्रशन केले. ज्या ठिकाणी थोडे सांडले त्या जागी पारा निर्माण झाला. शिवतेजामुळे अग्नी गरोदर झाला. त्याला या अवस्थेची फार लाज वाटू लागली, म्हणून तो अरण्यात हिंडू लागला. एके ठिकाणी 6 कृतिका गंगेचे स्नान करून उन्हात वस्त्र सुकवीत बसल्या होत्या. त्या ऋषीपत्न्या होत्या. अग्नीने हळूच त्यांच्याजवळ जाऊन आत्मशक्तीने आपल्याच उदरातील शिवगर्भ अंशतः प्रत्येकीच्या उदरात स्थापन केला. आपण गरोदर झालो हे लक्षात आल्यावर त्या 6 कृतिका लज्जित झाल्या. असा निरर्थक गर्भ धारण करणे योग्य नाही असे समजून त्या 6 जणींनी आपापला गर्भ काढून एकत्र करून एका स्थानी टाकून दिला. ते तात्काळ एकत्र होऊन 6 तोंडे असलेले बालक जन्माला आले. त्याला 12 हात होते. त्यावेळी कार्तिक महिना होता. जन्मताच त्याच्या अंगी भस्म लावलेले होते. कृतिका नक्षत्रावरून जन्मलेल्या या बालकाला कार्तिकेय नावाने ओळखू लागले. या बालकाचे वाहन मोर होते. तो बाल्यावस्थेतच शंकरांची आराधना करू लागला. शिवांचे ध्यानात मग्न असे. अग्नीने त्यांना शिवजींकडे नेले. शिवाजींनी हा आपला पुत्र आहे हे ओळखले. शिवजींनी त्याला उचलून पार्वतीच्या मांडीव ठेवले व स्तनपान देण्याचे सांगितले. ते ऐकून पार्वतीला पाना फुटला. 7 वर्षे शिवपार्वतींनी त्यांचे लालन पालन केले. अग्नीने देवांना सांगितले की शंकराला पुत्र झाला, त्याचे नाव स्कंद आहे. हे ऐकून सर्व देवदेवता प्रसन्न झाले. इंद्राने स्कंदाकडे जाऊन त्याला देवांचे सेनापतिपद दिले आणि सर्व देवदेवता एकत्र झाले. त्यांनी तारकासुरावर आक्रमण केले. 4ही बाजूंनी त्यांच्या नगराला वेढा दिला. हा समाचार ऐकताच तारकासूर क्रोधित झाला. त्याने सर्व शस्त्रास्त्रे सैन्यासह नगराबाहेर येऊन युद्धाला सुरुवात केली. घनघोर युद्धाला प्रारंभ झाला. तारकासुराची सर्व शस्त्रास्त्रे स्कंदाने गिळून टाकली. तारकासूर निशस्त्र झाला. तो रथावरून उतरून खाली आला व स्कंदावर धावून आला. स्कंदाने आपले शरीर विशाल केले. सर्व देवदेवतांनी स्कंदाला युद्धात सहाय्य केले, विविध शक्ती प्रदान केल्या. शेवटी तारकासूर आणि स्कंद यांचे 7 दिवस मल्लयुद्ध झाले. शेवटी स्कंदाने तारकासुराचे पाय धरून त्याला हवेत गरगर फिरवून ठार केले. अशा प्रकारे कठीण युद्धानंतर तारकासूर दैत्याचा विनाश झाला. इंद्राने विजयाची वाद्ये वाजवली. देवतांनी आकाशातून स्कंदावर पुष्पवृष्टी केली. देवदेवता एकत्र आले. सर्वांनी स्कंदांचा जय जयकार केला. त्याच्या पराक्रमाची स्तुती केली. तारकासुराचे नगर इंद्राने लुटले. देवस्त्रिया बंदीखान्यातून सोडविल्या. देवांना मुक्त केले. 7 वर्षांच्या स्कंदाला इंद्राने देवसेनेचा कायमचा सेनापतीपदाचा सन्मान दिला. त्यानंतर कुमार कार्तिकेय वाराणसी येथे गेला. तेथे शिवपार्वतीजवळ तो राहू लागला. त्यांची सेवा करू लागला. नंतर त्याची मुंज करण्यात आली. त्यानंतर तो तीर्थयात्रेला गेला. सर्व धाम आणि सर्व तीर्थांचे दर्शन करून आला. तेथून आल्यावर ते शिवाचे जप अनुष्ठान यामध्ये एकाग्रचित्त झाले. काही दिवसांनी त्यांचे अनुष्ठान पूर्ण झाल्यावर माता पार्वती म्हणाली की बाळा, तू अद्याप कुमार आहेस, तेव्हा एखाद्या उत्तम मुलीशी विवाह करून आम्हाला तुझ्या गृहस्थ श्रमाचे सुख पाहू दे. तो म्हणाला, आई, स्त्रिया कशा असतात हे मी कधी पाहिले नाही. त्यांची काही खूण सांग. पार्वती हसून म्हणाली, स्त्रिया माझ्यासारख्या असतात. तेव्हा कुमार कार्तिकेय म्हणाला, सर्व स्त्रिया तुझ्यासारख्या असतील तर त्या मला तुझं समानच आहेत. तुझ्या या वाचनाला मी अंतर पडू देणार नाही. असे म्हणून तो तप करण्यासाठी खोल गुहेत जाऊन बसला. अरे अरे थांब म्हणून पार्वती त्याच्या मागे माग गेली. पुत्रप्रेमाने असह्य होऊन मायेच्या शब्दाने समजूत घालू लागली. ते ऐकून कार्तिकेयला राग आला. त्याने संपूर्ण स्त्री जातीला शाप दिला. जी स्त्री माझे दर्शन घेईल ती 7 जन्मांपर्यंत वैधव्य दुःख भोगील. पण कार्तिक महिन्यातील कृतिका योगावर जो पुरुष माझे दर्शन घेण्यास येईल तो 7 जन्मांपर्यंत धनाढ्य होईल. असे म्हणून आईला सोडून तो पुढे निघून गेला. पुत्राच्या जाण्यामुळे पार्वती फार दुःखी झाली. आपल्या स्थानी येऊन बसली. पार्वतीला दुःखी अवस्थेत पाहून ऋषीमुनी कार्तिकेकडे गेले. त्यांनी त्याला पार्वतीचे सांत्वन करण्याच्या निमित्ताने एकदा भेटण्याची विनंती केली. ऋषींच्या बोलण्यामुळे कार्तिक पुन्हा शिवपार्वतीकडे आले. त्यांनी मातापित्यांचे सांत्वन केले. त्यांचे दर्शन करून तो पुन्हा तप करण्यासाठी वनात आला. तेथे हिमालयाच्या गुहेत जाऊन अनुष्ठान करण्यासाठी तो गेला. स्कंद पुराणातील ही कथा जो ऐकेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील. तर अशा प्रकारे श्रोते हो, श्री शिवलीलामृत कथासारचा अध्याय 13वा समाप्त झाला आहे. आणि श्रोते हो, पुढील अध्याय फक्त 14वा आणि 15वा आपण लवकरच पाहणार आहोत. ओम नमः शिवाय.